नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजपासून राज्यात विखुरलेल्या स्वरूपात भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव वडक यांनी दिलेली आहे. सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झालेला आहे. अनेक भागात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला होता. पण आजपासून राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव वडक यांनी वर्तवण्यात आलेली आहे. आजपासून राज्यात सर्वदूर पाऊस पडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी 6 ऑक्टोबरपर्यंत शेतातील सर्व कामे उरकून घ्यावीत. सोयाबीन, उडीद, मूग याची काढणी करावी असं आवाहन पंजाब डक यांनी केलेलं आहे. 6 ऑक्टोबरपासून 9 ऑक्टोबरपर्यंत राज्यात पुन्हा जोरदार पाऊस होणार आहे. दरम्यान 6 ऑक्टोबरपासून ते 9 ऑक्टोबर दरम्यान राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासक पंजाबराव वडक यांनी वर्तवण्यात आलेली आहे. अनेक ठिकाणी जास्त वेळ पाऊस पडणार नाही, पण अचानक पाऊस येण्याची शक्यता असल्याचं डक म्हणाले. तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता. 28 सप्टेंबरपासून आठवडाभर म्हणजेच शनिवार दिनांक 5 ऑक्टोबरपर्यंत खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर व मराठवाड्यात अशा 18 जिल्ह्यात केवळ ढगाळ वातावरणासह राहून हळूहळू पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. केवळ अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता असल्याचंही माणिकराव खोळे यांनी सांगण्यात आलेलं आहे. तसेच मुंबईसह कोकण व विदर्भातील 18 जिल्ह्यात मात्र अशा प्रकारची उघडीपीची परिस्थिती ही 1 ते 5 ऑक्टोबरपर्यंत दरम्यानच्या 5 दिवसात जाणवू शकते, अशी माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खोळे यांनी दिलेली आहे. 6 ऑक्टोबरनंतर पुन्हा पावसाची सक्रियता वाढून 13 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच आठवडाभर महाराष्ट्रात पुन्हा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर म्हणजेच 16 ऑक्टोबरनंतर मान्सून केव्हाही निरोप घेऊ शकतो. अर्थात मान्सून निघून गेला तरी चक्रीवादळाचा सीझन चालू होत असल्यामुळे ऑक्टोबर महिन्याअखेर दरम्यानही महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाकारता येत नसल्याचं खोळे यांनी सांगण्यात आलं आहे.